Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our question number 3. Explain element of business environment. In last lecture, we was learn what is business environment, features of business environment, and its important. Okay. Last lecture मध्ये आपण दोन क्वेश्चन लर्न केले होते. आजच्या क्वेश्चन मध्ये आपण एलिमेंट ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट काय आहे आणि बिझनेस आणि एन्व्हायरमेंटचं रिलेशनशिप कसं आहे, ते इंटरडिपेंडंट आहेत का, आणि असेल तर ते का आहेत, हे आपण असे दोन टाइपचे क्वेश्चन आज लर्न करणार आहोत. The business environmental factor may be classified into different types. There are broadly two types of environmental that affect the organization, that is internal environment and external environment. म्हणजे जसं आपण लास्ट लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं की बिझनेस एन्व्हायरमेंट हे दोन पार्ट मध्ये क्लासिफाईड केलेलं आहे. दिस इज इंटरनल एन्व्हायरमेंट अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. ओके, इंटरनल एन्व्हायरमेंट अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. सो इंटरनल एन्व्हायरमेंट आर कंट्रोलेबल. आपण काय बघितलं होतं, इंटरनल एन्व्हायरमेंट म्हणजे काय, जे विदिन द ऑर्गनायझेशन आहे, वी कॅन इझिली कंट्रोल सच टाइप्स ऑफ फॅक्टर. दॅट इज वाय दिस इज कॉल्ड द कंट्रोलेबल फॅक्टर. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, तर कंट्रोलेबल फॅक्टर असं म्हटलेलं आहे. आणि सेकंड जो पार्ट आहे, दिस इज कॉल्ड द एक्सटर्नल फॅक्टर. दीज आर द अनकंट्रोलेबल फॅक्टर. हे जे फॅक्टर आहेत हे कसे असणार आहेत, तर अनकंट्रोलेबल असतील. सो एक्सटर्नल फॅक्टर क्लासिफाइड इनटू अगेन टू कॅटेगरी, मायक्रो एन्व्हायरमेंट अँड मॅक्रो एन्व्हायरमेंट. मायक्रो म्हणजे काय, जे स्मॉल इंडिव्हिज्युअल फॅक्टर आहेत आपण म्हणू शकतो, किंवा स्मॉल आहेत, जे इम्पॅक्ट करतात थोड्याफार प्रमाणामध्ये, आपण ज्याच्यावरती कंट्रोल करू शकतो. दिस इज कॉल्ड micro environment factor. Okay, these are includes customer, competitor, supplier, society. मॅक्रो एन्व्हायरमेंट वरती कंट्रोल करणं थोडंसं कसं आहे, तर डिफिकल्ट आहे. वी कांट कंट्रोल इझिली इन मॅक्रो फॅक्टर. So these are includes demographic factor, economic factor, technological, political and cultural. So now we learn detail one by one. First, internal environment. Internal environment is also called as the inland environment. Okay, इंटरनल एन्व्हायरमेंटला काय म्हटलेलं आहे, तर इनलँड एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. सो काय सांगितले बघा यामध्ये, environment which land within the origin is known as the internal environment. Internal factor are generally regarded as controllable factor. Simple thing लक्षात ठेवा, इंटरनल एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत हे कसे आहेत, तर कंट्रोलेबल फॅक्टर आहे. सो इंटरनल एन्व्हायरमेंट इन्क्लूड्स, मग यामध्ये कोणते फॅक्टर इन्क्लूड्स होतात, ज्यावरती आपण इझिली कंट्रोल करू शकतो. दीज आर इन्क्लूड्स plan and policies, human resources, financial resources, corporate image, plant and machinery, labor management relationship, promoters vision, etc. ओके, हे विदिन द ऑर्गनायझेशनशी रिलेटेड फॅक्टर असणार आहेत आणि यावरती आपण काय करतो, तर इझिली कंट्रोल हा करू शकतो, किंवा आपल्या प्लॅन पॉलिसी मध्ये चेंज करून आपण हे फॅक्टर काय करतो, कंट्रोल करतो. सो दीज आर कंट्रोलेबल फॅक्टर. सो द कंपोनंट्स ऑफ इंटरनल एन्व्हायरमेंटल फॅक्टर आर कंट्रोलेबल, म्हणून याला कंट्रोलेबल असं म्हटलेलं आहे. मग हे काय आहेत बघा, वन बाय वन बघू आपण. फर्स्ट आहे प्लॅन अँड पॉलिसी. सो द प्लॅन अँड पॉलिसी ऑफ द फर्म शुड बी प्रॉपरली फ्रेम्ड, taking into consideration the objective and resources of the firm. प्लॅन अँड पॉलिसी मध्ये काय येतं, सो प्लॅन अँड पॉलिसी इन्क्लूड्स द स्टेप, प्रोसिजर, रिसोर्सेस, ऑब्जेक्टिव्ह, गोल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे गोल्स जे आपल्याला अचीव करायचे आहेत, ऑब्जेक्टिव्ह जे अचीव करायचे आहेत, त्यासाठी आपण काय करतो, तर प्लॅन अँड पॉलिसी हा प्रिपेअर करतो, राईट. सो प्रॉपर प्लॅन अँड पॉलिसी हेल्प the firm to accomplish its objective. आणि ह्या प्लॅन आणि पॉलिसी मधूनच काय होणार आहे, इट हेल्प द फर्म टू अकम्प्लिश इट्स ऑब्जेक्टिव्ह. वी कॅन इझिली अचीव गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन, राईट. द हायर अथॉरिटी मस्ट अनालाइज द इंटरनल एन्व्हायरमेंट
to foresee the change and frame appropriate policy well in time. आणि आपण काय करतो तर आपल्याकडे कितपत रिसोर्सेस आहेत किंवा आपले ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, इंटरनल इन्व्हायरमेंटल फॅक्टर काय आहेत, ह्या गोष्टी कन्सिडर करून वी कॅन चेंज इझिली प्लॅन अँड पॉलिसी ऑफ दी ऑर्गनायझेशन. राईट? इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Yes, ma'am. Is it clear first point? Yes, ma'am. Reply Dana. So next is human resources. Human resources in the sense employees of the organization. आणि एम्प्लॉईज हे ऑर्गनायझेशन साठी काय असणार आहेत, खूप महत्वाचे आहेत. बेसिकली काय म्हणतो आपण, सक्सेस अँड फेल्युअर ऑफ द ऑर्गनायझेशन इज डिपेंड्स ऑन एम्प्लॉईज. जर तुमच्याकडे वेल क्वालिफाईड स्टाफ असेल, वी कॅन इझिली अचीव एनिथिंग. म्हणजे जे आपल्याला हवं आहे ते आपण मिळवू शकतो जर आपल्याकडे टॅलेंटेड एम्प्लॉईज असतील, कॅपेबल एम्प्लॉईज असतील तर. सो ह्युमन रिसोर्सेस काय सांगितलेलं आहे बघा. द सर्वायवल अँड सक्सेस ऑफ द फर्म लार्जली डिपेंड्स ऑन द क्वालिटी ऑफ ह्युमन रिसोर्सेस. ओके, तुमचं सक्सेस आणि तुमचं सर्वाइव्ह हे कशावरती डिपेंड्स आहे, क्वालिटी ऑफ ह्युमन रिसोर्सेस वरती डिपेंड्स आहे. द सोशल बिहेवियर ऑफ द एम्प्लॉईज ग्रेटली अफेक्ट द वर्किंग ऑफ द बिझनेस. आणि आपल्याला माहितीये की आपण काय करतो, आपल्या सोशल फॅक्टर किंवा आपले सोशल फॅक्टर जो आहे ज्याच्याशी आपलं मॅच होतं किंवा जो आपल्या रिलीजन मधून बिलॉंग करतो अशांसोबत आपण जास्त कम्युनिकेट करतो. राईट? किंवा आपली फ्रेंडशिप ही जास्त होते. सो ऑर्गनायझेशन काय करेल मग, असं एक हेल्दी ऍटमॉस्फिअर प्रिपेअर करेल किंवा क्रिएट करेल जेणेकरून एम्प्लॉईची क्वालिटी किंवा त्याचा परफॉर्मन्स हा इम्प्रूव्ह होईल. The characteristic of human resources like skill, quality, moral, commitment can contribute to the success of the organization. आणि ऑर्गनायझेशनचं सक्सेस हे कशावरती आहे, फक्त क्वालिटी असणं गरजेचं आहे का, नाही. त्या एम्प्लॉईज मध्ये मोरल असला पाहिजे, त्याने कमिटमेंट ज्या दिलेल्या आहेत त्या त्याने फॉलो केल्या पाहिजेत. ओके, त्याच्याकडे प्रॉपर स्किल असणं महत्वाचं आहे. तर आपण काय करू शकतो, आपले गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह इझिली अचीव करू शकतो. मग ह्युमन रिसोर्सेस हा काय आहे तर कंट्रोलेबल फॅक्टर आहे. ज्या स्किलची रिक्वायरमेंट आहे ते स्किल, त्या स्किलशी रिलेटेड एम्प्लॉईज आपण वी कॅन इझिली अपॉइंट. राईट? म्हणून या फॅक्टरला काय म्हटलेलं आहे तर कंट्रोलेबल फॅक्टर म्हटलेलं आहे. ज्या फॅक्टर वरती आपण कंट्रोल करू शकतो, जो फॅक्टर आपण चेंज करू शकतो, that is why these factors are including under internal factors. Okay, is it clear point number 2? फटाफट रिप्लाय Yes, येऊ दे. ma'am. Yes, ma'am. Is it clear point number 2? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then next point, financial resources. एक minute. फिनान्शियल रिसोर्सेस सुद्धा आपण काय करू शकतो तर कंट्रोल करू शकतो. कंट्रोल करू शकतो म्हणजे काय, तर आपल्याला जेव्हा लार्ज अमाऊंटची रिक्वायरमेंट आहे, वी कॅन कलेक्ट resources or we can prefer various resources like banking, other financial institution, okay, or share market.
ह्या वेगवेगळ्या सोर्सेस मधून आपण फायनान्स हा कलेक्ट करू शकतो. इट्स व्हेरी सिम्पल थिंग. सो काय सांगायचं आहे बघा यामध्ये, फिनान्शियल रिसोर्सेस. कॅपिटल इज द लाईफ ब्लड ऑफ द एव्हरी बिझनेस. हे आपल्याला माहिती आहे की कॅपिटल शिवाय वी कांट कंडक्ट एनी ऍक्टिव्हिटी. आपण कोणती ऍक्टिव्हिटी ही कंडक्ट नाही करू शकत का? कारण आपल्याकडे काय असणं महत्वाचं आहे, कॅपिटल. सो फायनान्स रिलेटेड टू द मनी. A firm need to adequate fund to meet its working capital and fixed capital requirement. There is need to have proper management of working capital and fixed capital. आणि यासाठी आपल्याकडे वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, तर जे इयर मध्ये काय म्हणतो आपण, चेंज होणार आहे, दिस इज कॉल्ड द वर्किंग कॅपिटल. जे डे टू डे ऍक्टिव्हिटी साठी आपल्याला फायनान्सची मनीची गरज असते, त्याला आपण वर्किंग कॅपिटल असं म्हणतो. आणि फिक्स्ड कॅपिटल म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचे आहे, एखादी मशिनरी परचेस करायची आहे, एखादी प्लांट परचेस करायची आहे, एखादं फर्निचर परचेस करायचं आहे. मग हे आपण डेली परचेस करतो का, तर नक्कीच नाहीये. सो म्हणून याला काय म्हटलं जातं, फिक्स्ड कॅपिटल. आणि वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, जे रेव्हेन्यू डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये येणारे एक्सपेन्सेस आहेत हे वर्किंग मध्ये इन्क्लूड होत असतात. सो यासाठी आपल्याला काय रिक्वायर असणार आहे, फायनान्स. So finance is the lifeblood of every business because it depends on working capital as well as fixed capital. याच्यावरती वर्किंग कॅपिटल आणि फिक्स्ड कॅपिटल हे डिपेंडेबल असतं. एक मिनिट.